मित्रांनो, काही ठिकाणं फक्त पाहायची नसतात, ती अनुभवायची पण असतात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे एक अद्भुत ठिकाण, जिथे प्रत्येक दगड, प्रत्येक स्तंभ इतिहासच सांगतो. ही आहेत कार्ला लेणी, जिथे इतकी शांतता आहे, पण तरीही एक वेगळी ऊर्जा जाणवते. इथल्या प्रत्येक कोरीव कामात हजारो वर्षांचा वारसा दडलेला आहे. त्या उंच स्तंभाकडे पाहिलं की आपण किती लहान आहोत याची जाणीव होते. ही जागा फक्त पर्यटन स्थळ नाही बरं का, ही एक अविस्मरणीय अनुभूती आहे, जिथे वेळ थांबलेली वाटते आणि मन शांत होतं. कार्ला लेणी एकदा नाही तर पुन्हा पुन्हा अनुभवावी अशी एक जागा. आता पूजा, दाजी आणि निघलोय आता आपण कार्ला लेणीला, जे काही पुण्यामध्ये आहे तर तिथं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे. हे छोटे दाजी आमचे सगळ्यात, आकाश कासर मेसायचे आणि ही मावस बहीण. तर सगळी तयारी झालेली, आता निघलोय. बघूयात मग तिथे गेल्यानंतर गर्दी आहे की काय. इंजिनिअरिंग माझं इथं पूर्ण झालेलं आहे, तर इंजिनिअरिंगच्या बऱ्याच आठवणी आहेत तिथल्या. मित्रांनो, 1 तासाच्या प्रवासानंतर आपण कार्ला लेणीकडे मार्गस्थ झालो, एका खास ठिकाणाकडे, म्हणजेच एकविरा देवीच्या दर्शनासाठी, ते पण निसर्गाच्या सानिध्यात. आपण आलेलो आहोत कार्ला लेणीला आणि जवळजवळ आपलं 1-1.5 तासाचं ट्रॅव्हलिंग झालेलं आहे. तर आता आपण चाललो आहे दर्शनासाठी. आणि पावसाळ्यामध्ये जर इथं आलं ना तर इतका मस्त नजारा असतो ना, सगळं असं पाणी वगैरे पडतं वरतून, म्हणजे खूप छान दिसतात. पण आता उन्हाळा असल्यामुळे काही एवढं भारी दिसत नाही आहे ते. तर आता दर्शनासाठी चाललो आहे, बघूयात आता किती गर्दी. आता पार्किंग तर एकदम फुल आहे, तर गर्दी तर खूप असणार आहे. तुम्ही नाही आलेले कधी तिथं? नाही, नको. तर आता काम चालू आहे इथं, बराचसा रोड ब्लॉक आहे. तर आता जवळजवळ थोडं चढून झालेलं आहे, तरी दम लागलाय. कारण की कधी ट्रेकिंगला वगैरे जाणं नाही, आणि जर आपण कुठं जात असेल फिरायला तर ती सवय असते नाही का, आणि वर्कआउटही चालू नाही आहे सध्या, तर त्याच्यामुळे थोडंच चढलो आहे, पण मग बऱ्यापैकी दम लागलेला आहे. फोड येतात. नवस होता काय केलेलं? ओके, चांगली गोष्ट आहे. बघा, नवस केल्यानंतर फेडण्याची धमक तुमच्यात असली पाहिजे. फक्त देवाजवळ जाऊन बोलायचं काहीतरी आणि नंतर म्हणायचं की माझ्याकडून काय होत नाही, तर त्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. बघा, आता ते जवळजवळ फक्त गुडघे आणि हातानेच त्यांचं म्हणजे पायऱ्या चढणं चालू आहे. आणि जर इथल्या पायऱ्या बघितल्या ना, आधारही नाही जास्त त्याला चढताना, स्लिपरी आहेत खूप. आपण वरती पोहोचलेलो आहेत आणि जवळजवळ मागच्या ऑगस्टमध्ये आलो होतो आपण, ऑगस्ट 2024मध्ये. तर इथेच थांबलो होतो. तर पावसाळा होता त्यावेळेस आणि एवढी म्हणजे खूप गर्दी होती. तर त्याप्रमाणे म्हणजे तसं जर कंपॅरिझन केलं तर आज काहीच गर्दी नाही आहे, एकदम निवांत असं दर्शन होणार आहे. थकले काय? हां, देवर थोडंसं. नाही, आता वरती कुठं आहे? मंदिरात तर काही नाही, मंदिर हे काही इथंच आहे. हां, तर आता आलो आहे आपण मेन एंट्रीला, देवीच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. तर चपला वगैरे काढून ठेवल्यात, आता जाऊया तिथून. आणि आज तर काही गर्दी नाही आहे, त्याच्यामुळं दर्शन तर आपलं लवकर होणार आहे. मागच्या वेळेस ज्यावेळेस आलो होतो ना ऑगस्ट महिन्यामध्ये, तर एक फक्त बाहेरून दर्शन घेतलं आणि निघून गेलो होतो. फक्त मग जे काही नेचर होतं, म्हणजे सगळं पाऊस वगैरे होता, तर त्याचा आनंद घेतला आणि निघून गेलो. जवळजवळ 2014 साली आलो होतो मी इथं. तर त्यावेळेस हे असं काही नव्हतं, म्हणजे जायला आतमध्ये बॅरिगेट्स वगैरे असं काही नव्हतं. मंदिर होतं आणि डायरेक्ट दर्शनासाठी हे होतं, सोय होती. तर आता इथं कॅमेरा तर बंद करायचा आहे आपल्याला.
तर त्यावेळेस कसं बांधलं असेल नाही म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि खूप अविस्मरणीय गोष्ट आहे कारण की अद्भुत गोष्ट आहे अविस्मरणीय म्हणण्यापेक्षा आजकाल तर ती तशी गोष्ट काही होणार नाही आहे कारण की अख्खा डोंगर फोडून जर अशी गोष्ट शिल्प उभारण्यात येते म्हटल्यानंतर खूपच अद्भुत गोष्ट आहे तर आता छोटे दाजी मोठ्या दाजींचा फोटो काढतायत थोडासा फोटोशूट तर मित्रांनो बघा ना हा जो हत्ती आहे तर त्याचं जे काही पहिले युद्ध झाले असतील तर त्याच्यात हे तोंड उडवलेलं आहे आता जवळजवळ ते बनवायलाच 6-7 महिने गेले असतील किती खोडकर लोक होते पहिल्यांदी आणि मेजरमेंट वगैरे म्हणजे किती परफेक्ट होतं बघा ना म्हणजे त्या जागेतच तेवढी गोष्ट बसलीच पाहिजे समजा इथे एक एन्शंट पद्धतीचे जे म्हणजे त्या काळातले जे लोक होते तर सेम त्या 2 मूर्ती ह्या जागेत झाल्या पाहिजे नंतर जे काही डिझाईन आहे तर त्याचं दोन्हींमधलं अंतर परफेक्ट झालं पाहिजे काय मस्त बनवलं आहे तर बघा ना जर परफेक्शन जर बघायला गेलं तर नंतर लाईटचा काही सोर्स नव्हता तर त्यावेळेस जे मशाल वगैरे असतील तर त्या ठेवल्या जात असतील इथंच कुठंतरी त्या होलमध्ये वगैरे लावून आणि समोरून असा म्हणजे नॅचरल प्रकाश येणार तर आर्किटेक्चर जे होतं त्या काळात किती सुंदर होतं म्हणजे खरंच विचार करण्यासारखं आहे आणि हे जे काही लाकडं आहेत त्यावेळेस लावलेत म्हणजे जवळजवळ मला तरी असं वाटतं 1000-2000 वर्षापूर्वी तर असेल आहे काय सुंदर आहे अप्रतिम एकदम दर्शन झालं आपलं आणि तिथं जी गुफा वगैरे होती तर ते सगळं आता फिरून झालेलं आहे आणि तिथून निघून आपल्याला जवळजवळ अर्धा एक तास झालेला आहे आणि लोणावळा आणि पुणे रोडवर जो टोल नाका आहे तर त्याच्या अलीकडेच रुपेश मिसळ म्हणून आहे तर तिथं थांबलेलो आहे आता ताईन ते तर जाऊन बसलेले आहेत तर आता आपली मिसळ तर आलेली आहे बघूयात आणि हा रस्सा मस्त आहे मिसळ एकदम झणझणीत
मस्त झणझणीत मिसळ आहे. चला आता जेवण करून घेऊ. झाली आता मिसळ खाऊन. आता निघालो आहे परतीच्या प्रवासाला. म्हणजे जवळजवळ आता इथून एक 25 ते 30 किलोमीटर राहिलेलं आहे. मिसळ एकदम झणझणीत होती आणि म्हणजे इथं बरेचसे स्टार येऊन गेलेले आहेत. आता तिथं बघितलं तो त्यांनी जो बोर्ड लावला होता, अंशुमन विचारे, नंतर अजय अतुल, नंतर सुकन्या मोने, असे बरेचसे ॲक्टर येऊन गेलेले आहेत तिथं. बहुतेक नागराज मंजुळेचा पण एक फोटो होता. तर कधी आले तर रुपेश मिसळला नक्कीच भेट द्या आणि इथल्या मिसळीचा आस्वाद घ्या. तर आता निघतो आम्ही पुढे जायला, म्हणजे घरी जायला. काय आहे, मेंढराच्या ह्याच्यापासून बनवलं आहे काय?